कथाविश्व चॅनलवर आज आपण ऐकणार आहोत फुलराणी ही एक सुंदर प्रेम कथा ऑडिओ स्वरूपात. कथा जरा मोठी असल्यामुळे आपण 5 भागांमध्ये ही कथा ऐकणार आहोत. चला तर मग ऐकूया पहिला भाग. प्रचिती, अगं जाशील ना बरोबर तू एकटी? नाही, म्हणजे अगदीच ग्रामीण भागात पहिल्यांदाच जाते आहेस ना तू, म्हणून जरा काळजी वाटली. त्यात तिथे आठवडाभर राहणार, तेही परक्या घरी. खाण्यापिण्याची नीट सोय होणार की नाही काय माहीत. प्रचितीची आई तिला काळजीच्या सुरात प्रश्न विचारत होती. डोंट वरी माय डिअर मॉम, मी अगदी व्यवस्थित जाऊन परत येते. आणि तुला सांगितलं ना, राहण्याची सोय मिस्टर अजिंक्यने केली आहे. त्यांच्याच फार्म हाऊसवर, त्यांच्याच फ्लावर फार्ममध्ये माझा प्रोजेक्ट आहे. ते सगळे तिथेच राहतात, सो डोंट वरी. प्रचिती तिची बॅग धरत आईशी बोलत होती. ते सगळं ठीक आहे ग, पण ते मिस्टर अजिंक्य पण तुला अनोळखीच ना. म्हणजे फोनवर 2-3 वेळा बोललीस तितकीच ती ओळख. मी पण आले असते बघ तुझ्यासोबत, पण नेमकं पप्पा कामानिमित्त बाहेर देशात गेलेत आणि इथला फॅक्टरीचा सगळा लोड माझ्यावर आहे सध्या, आई त्यावर बोलली. प्रचितीने आईला कडकडून मिठी मारली आणि म्हणाली, किती काळजी करतेस मॉम तू. आता मी मोठी झाली ना, मी नीट काळजी घेईन माझी, आणि काहीही वाटलं ना तर लगेच परत येईन बघ. ओके, नाव स्माइल प्लीज. प्रचितीने PhD साठी फुलांवर रिसर्च करायचं ठरवलं होतं. निसर्गावर भरभरून प्रेम होतं तिचं, त्यातही फुलांवर जास्तच. लहानपणापासून मुंबईत वाढलेली, श्रीमंत घरातील एकुलती एक मुलगी. दिसायला अतिशय सुंदर, मध्यम बांधा, खांद्यापर्यंत केसांचा शोभेचा हेअरकट, चेहऱ्यावर आत्मविश्वासाचे तेज. प्रचिती रात्रीच्या स्लीपर कोचने ठरलेल्या गावी जायला निघणार होती. तिथे अजिंक्यची निरनिराळ्या फुलांची शेती होती. इंटरनेटवरून अजिंक्यच्या फ्लावर फार्मविषयी माहिती काढून त्याच्याशी संपर्क करत प्रचितीने तो प्रोजेक्ट त्याच्या फार्मवर करायचं ठरवलं होतं. निघताना तिने अजिंक्यला फोन केला. अजिंक्यला ती पहिल्यांदाच भेटणार होती. स्लीपर कोच थांबेल त्या ठिकाणाहून अजिंक्यचे फार्म हाऊस 20 किलोमीटर अंतरावर होते. त्या दिवशी अजिंक्य प्रचितीला घ्यायला येणार होता. आपल्या मेहनतीने उभ्या केलेल्या या फुलांच्या शेतीवर रिसर्च करायला मुंबईवरून मॅडम येणार म्हणून तो पहाटेच उठला. आंघोळ वगैरे करून कडक इस्त्री केलेला फिटिंगचा पांढरा शुभ्र शर्ट, डार्क निळ्या रंगाची जीन्स घालून तो तयार झाला. प्रचिती 8च्या सुमारास पोहोचणार असं माहीत असूनही तो प्रचिती पोहोचण्याच्या तासभर आधीच तिची वाट बघत स्टॉपवर उभा होता. काही वेळातच लांबून बस येताना दिसली. तसाच तो जरा सतर्क झाला आणि एकटक बसकडे बघत उभा राहिला. क्षणातच त्याच्या समोर बस येऊन थांबली आणि प्रचिती त्यातून उतरली. अजिंक्य अजूनही तसाच उभा होता. प्रचितीला समोर बघताच तो नकळत तिला बघतच राहिला. अगदीच फिटिंगचा लाल सुटूक स्लीवलेस कुर्ता, ऑफ व्हाईट लेगिन्स, गोरा पान रंग, कोरीव बोलके डोळे, लाल सुटूक नाजूक ओठ, चेहऱ्यावर भुरभुरणारी केसांची बट. इतकी सुंदर मुलगी प्रत्यक्षात जणू तो पहिल्यांदाच बघत होता. तिला बघत मनातच तो पुटपुटला, आई शपथ, अप्सरा बघतोय की काय मी. टीव्हीवर नट्या असतात तशाच दिसतात प्रचिती मॅडम तर. प्रचिती हळूहळू तिची भली मोठी बॅग सांभाळत त्याच्याकडेच येत होती. जरा जवळ येऊन ती म्हणाली, हाय, तुम्हीच मिस्टर अजिंक्य ना? असं म्हणताच तो भानावर आला. काय बोलावं त्याला क्षणभर काहीच कळत नव्हतं. गोंधळलेल्या अवस्थेत तो म्हणाला, हो, मी अजिंक्य पाटील. प्रचितीने गोड स्माईल देत हात पुढे केला आणि म्हणाली, हाय, मी प्रचिती चिटणीस. तशी फोनवर ओळख झालीच आपली. अजिंक्यने थरथरत्या हाताने तिच्या पुढे केलेल्या हातात हात देत हाय हॅलो केले. काय बोलावं त्याला काहीच कळत नव्हतं. दुसऱ्या क्षणी तो स्वतःलाच म्हणाला, अजा, अरे असा काय करतोय? त्या मॅडम आहेत, कामानिमित्त आल्या आहेत, पाहुणे आहे आपल्या. काय काय विचार करतोय तू त्यांच्याविषयी? काय म्हणतील मॅडम? अजिंक्य भानावर येत म्हणाला, मॅडम, दमल्या असणार ना तुम्ही प्रवास करून. चला निघूया घरी जायला, द्या बॅग इकडे. अजिंक्य प्रचितीची बॅग स्वतःकडे घेत म्हणाला. बाजूला उभी केलेल्या अजिंक्यच्या गाडीतून दोघेही घरी जायला निघाले. वाटेत रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगार झाडे, गार वारा, रम्य निसर्ग, सगळं दृश्य बघताच प्रचितीचे मन अगदी प्रसन्न झाले. प्रचिती म्हणाली, काय मस्त वातावरण आहे ना. खरं सांगायचं तर हे सगळं मी पहिल्यांदाच अनुभवते आहे. अंगातला सगळा शीण निघून जातो खरंच अशा मोकळ्या हवेत.
अजिंक्य त्यावर म्हणाला, काय सांगता मॅडम, म्हणजे पहिल्यांदाच बघताय होय तुम्ही हे सगळं? हे तर काहीच नाही, अजून जाम भारी आहे बघा आमचं गाव. गावालगत नदी आहे, जवळच काही डोंगर रांगा आहेत, हिरवीगार शेती आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल बघा. प्रचिती त्यावर म्हणाली, वा इंटरेस्टिंग, फार धमाल आहे तर मग इकडे. आणि हो, मला मॅडम मॅडम काय म्हणताय? प्रचिती म्हणा, मी काही मॅडम नाही हो, आणि बिंदास तू म्हटलं तरी चालेल, अहो जाऊ नको. अजिंक्य म्हणाला, अहो पाहुण्या, तुम्ही असं एकेरी नावाने कसं बोलवायचं तुम्हाला? प्रचिती मॅडम म्हणतो हवं तर. प्रचिती त्यावर खळखळून हसत म्हणाले, बरं. अजिंक्यला काय बोलावं कळत नव्हतं. जरा विचार करून तो म्हणाला, प्रवासात त्रास नाही ना झाला तुम्हाला? आता घरी गेल्यावर खाऊन आराम करा मस्त. आई तुम्ही येणार म्हणून सकाळी सगळ्या तयारीला लागली असणार बघा. मी तर पहाटेच उठून आलो इकडे. परक्या गावात तुम्हाला वाट बघत बसायला नको ना म्हणून. बोलून झाल्यावर अजिंक्य जीभ चावत मनातच पुटपुटला, जरा जास्तच बोलू गेला का काय अजा तू? प्रचिती त्यावर म्हणाली, अरे बाप रे, माझ्यामुळे उगाच त्रास झाला ना तुम्हाला, घरी पण सगळ्यांना सुद्धा. अजिंक्य लगेच तिचे वाक्य तोडत म्हणाला, नाही नाही, अजिबात नाही. उलट सगळे आतुर आहेत तुम्हाला भेटायला. तुमच्या स्वागताला धाकटी बहीण रेश्मा तर जाम उत्साहात आहे. काही वेळातच दोघेही घराजवळ पोहोचले. गाडीतून खाली उतरताच प्रचिती चौफेर नजर फिरवत बघतच राहिली. निळेशार आकाश, दूरपर्यंत पसरलेली रंगीबेरंगी फुलांची शेती, ठराविक जागी फुलांच्या निगराणीसाठी केलेले शेड, शेताच्या लगतच दुमजली फार्म हाऊस, त्याच्या चहूबाजूंनी हिरवीगार झाडे. अजिंक्यची बहीण रेश्मा धावतच गाडीजवळ येत म्हणाली, नमस्कार मॅडम, मी रेश्मा, अजिंक्य दादाची धाकटी बहीण. वेलकम बरं का आमच्या गावात, या ना. तिच्या आवाजाने प्रचिती भानावर येत म्हणाली, हाय रेश्मा, हो अजिंक्यने सांगितलं मला तुमच्याविषयी आताच गाडीतून येताना. प्लीज तू तरी मॅडम नको म्हणू, हवं तर ताई म्हण. रेश्मा त्यावर म्हणाली, ओके प्रचिती ताई, चला जाऊया आत. त्यावर दोघीही हसल्या. प्रचिती म्हणाली, हो हो जाऊया, 1 मिनिट हा, बॅग तितकी घेते मी. अजिंक्य त्यावर बोलला, घेतो की मी बॅग, चला तुम्ही. प्रचिती म्हणाली, नको नको, मी घेते. रेश्मा प्रचितीचा हात धरून म्हणाली, ताई तुम्ही चला, बॅग आणतो दादा. बरं असं म्हणत प्रचिती रेश्माचा हात धरून पुढे जाऊ लागली. आता पुढे काय होणार हे आपण ऐकूया पुढल्या भागामध्ये. तर कथेचा हा पहिला भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. धन्यवाद.